नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला 3 अशा घटना सांगणार आहे. त्यानंतर तुम्हीच ठरवायचं आहे मोदी इज डिक्टेटर और नॉट. तर मित्रांनो, फर्स्ट थिंग इज चंदीगड महापौर निवडणूक. 30 जानेवारी 2024ला झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी इंडिया अलायन्सचे 8 मतं बाद करून भाजपचा उमेदवार विजयी केला. भाजपकडे फक्त 15 नगरसेवक आणि 1 खासदार असे मिळून 16 मतं होती. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि आपचे मिळून 20 मतं होती. सरळ बहुमत काँग्रेस आणि आपच्या बाजूने होते. तर ही भाजपचा उमेदवार जिंकला. कसा? तर चंदीगड निवडणुकीचे जे अधिकारी होते त्यांनी मतपत्रिकेवरती छेडछाड करून काँग्रेसचे 8 उमेदवार बाद केले आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी केलं. तर आता दुसऱ्या घटनेकडे येऊयात. सुरतमध्ये भाजपचा लोकसभा उमेदवार निवडणूक होण्याआधीच विजयी होतो. तुम्ही म्हणाल कसं होईल? पण हो, असंच झालंय. सुरतमध्ये भाजप आणि काँग्रेस आणि अपक्ष असे उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु काही कारणांमुळे अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उरले कोण? तर फक्त भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार. तर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाडी यांच्या नामांकन अर्जांवरती सूचक म्हणून ज्यांच्या सह्या होत्या त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्र सादर करून म्हटले, ज्या सह्या त्यांनी सादर केल्या आहेत त्या सह्या आम्ही केल्याच नाही. मात्र या प्रकरणी काँग्रेस आता आक्रमक झाले. कुंभाडी यांच्या अर्जावर सह्या केलेल्या 3 व्यक्तींच्या अपहरणाचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर हुकुमशाहीचा खरा चेहरा पुन्हा समोर आला अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून सांगा. तिसरी घटना म्हणजे इंदोर लोकसभा उमेदवारांची. इथले काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बंब यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लगेच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे मंत्री कैलास विजय गिरे यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. तर बम यांच्यावर दाखल असलेल्या एका गुन्ह्यात कलम 307 ॲड करून त्यांना धमकवण्यात आले. याच धमकीला घाबरून अर्ज मागे घेतला असावा. याच धमकीला घाबरून त्यांनी भाजपमध्ये सुद्धा प्रवेश केला असावा असा आरोप जितू पटवारी यांनी केलाय. या घटनेबद्दल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं? तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.